जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। सोलापूर विमानतळावर प्रस्तावित नाईट लँडिंग सुविधेसाठी नई जिंदगी परिसरातील अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया चर्चेत आली असून या निमित्ताने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। गेली 4 दशके येथे वास्तव्यास असलेल्या हजारो गरीब, कष्टकरी आणि कामगार कुटुंबांच्या निवाऱ्यावर गदा येत असताना या कारवाईमागील उद्देश आणि प्राधान्यक्रमाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। अलीकडेच पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमण हटविण्याची भूमिका मांडली। मात्र नेमकी कोणत्या गट क्रमांकातील किंवा कोणत्या जमिनीवरील अतिक्रमण हटविली जाणार आहेत याबाबत अद्याप स्पष्ट माहिती जाहीर करण्यात आलेली नसल्याचा मुद्दा स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत। सर्वात मोठा प्रश्न म्हणजे नाईट लँडिंगची गरज नेमकी किती आणि कोणासाठी? सोलापूर विमानतळावर दिवसा नियमित आणि अखंड विमानसेवा आजतागायत स्थिरपणे सुरू राहिलेली नाही। अनेक वेळा विमानसेवा सुरू झाली आणि विविध कारणांनी पुन्हा बंद पडली। अशा परिस्थितीत प्रथम दिवसभराची विश्वासार्ह विमानसेवा सक्षम करणे अधिक आवश्यक आहे की नाईट लँडिंगसाठी हजारो कुटुंबांवर विस्थापनाची वेळ आणणे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। उपलब्ध माहितीनुसार प्रस्तावित नाईट लँडिंगसाठी सुमारे 50 एकर अतिरिक्त जागेची आवश्यकता असल्याचेही सांगितले जात आहे। या जमिनीचे बाजार मूल्य अंदाजे 1000 कोटी रुपयांच्या घरात जात असल्याची चर्चा आहे। दुसरीकडे नाईट लँडिंगसाठी आवश्यक तांत्रिक सुविधांवर सुमारे 25 ते 30 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले जाते। त्यामुळे शहरात नाकापेक्षा नथनी जड अशी चर्चा रंगू लागली आहे। जर एवढ्या मोठ्या मूल्याची जमीन या प्रकल्पासाठी आवश्यक ठरणार असेल तर त्यामागील नियोजन आणि आर्थिक औचित्य स्पष्ट करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। काही नागरिकांचे मत आहे की 1000 कोटी रुपये खर्च करून चांगले रस्ते, सिटी बस सेवा, नवीन जलवाहिनी, ड्रेनेज व्यवस्था, उद्याने आणि इतर मूलभूत नागरी सुविधा अधिक सक्षम करता येतील। त्यामुळे विकासाचा प्राधान्यक्रम काय असावा यावर ही चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते नूरुद्दीन मुल्ला यांनी काही गंभीर दावे केले आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार 15 मार्च 1953 रोजी विमान प्राधिकरणाला सुमारे 364 एकर जमीन हस्तांतरित करण्यात आली होती। त्यापैकी 200हून अधिक एकर जमीन विमान प्राधिकरणाच्या ताब्यात असून उर्वरित जमिनीबाबत वाद सुरू आहे आणि ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। तसेच 1953 मध्ये हस्तांतरित झालेल्या जमिनीत नई जिंदगी परिसरातील जागा समाविष्ट नसल्याचा त्यांचा दावा आहे। नूरुद्दीन मुल्ला यांचे पुढे म्हणणे आहे की पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी यांनी अद्याप अतिक्रमण म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जमिनीचा गट क्रमांक जाहीर केलेला नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून अनेक कुटुंबे मानसिक दबावाखाली जीवन जगत आहेत। 1 फूटही जागा आम्ही देणार नाही अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली। याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक जमीर शेख यांनी शासनाच्या भूमिकेविरोधात आवाज उठविला आहे। नई जिंदगी परिसरातील नागरिकांच्या हक्कांसाठी संघटित लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी लवकरच नई जिंदगी बचाव कृती समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे। या समितीच्या माध्यमातून नागरिकांचे म्हणणे शासनापर्यंत पोहोचवणे, कायदेशीर पर्यायांचा पाठपुरावा करणे आणि संरक्षणाच्या प्रश्नावर व्यापक जनआंदोलन उभारण्याची भूमिका घेण्यात येणार असल्याचे जमीर शेख यांनी सांगितले। नई जिंदगी परिसरात राहणाऱ्या अनेक कुटुंबांनी दशकानुदशके येथे आपले संसार उभे केले आहेत। शासनाच्या विविध योजनांचा लाभ, वीज, पाणी, रेशन कार्ड, आधार, मतदार ओळखपत्र अशा सुविधा उपलब्ध असताना आता अचानक अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईमुळे त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। विकासाला कोणाचाही विरोध नाही, मात्र विकासाची किंमत फक्त गरीब, कष्टकरी आणि कामगारांनीच का मोजावी असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। आता प्रशासन या सर्व प्रश्नांची पारदर्शक उत्तरे देणार का? अतिक्रमित म्हणून दर्शविण्यात येणाऱ्या जमिनीचा गट क्रमांक जाहीर करणार का? दिवसा स्थिर विमानसेवा, बोरामणी विमानतळ प्रकल्प आणि नई जिंदगी परिसरातील नागरिकांचे संरक्षण याबाबत स्पष्ट आराखडा मांडणार का? याकडे संपूर्ण सोलापूरचे लक्ष लागले आहे। वास्तविक पाहता 15/3/1953 विमान प्राधिकरणाची जमीन ही ॲक्वायर झाली 364 एकर। त्या 364 एकरमध्ये जे प्रस्तावित गट आहेत त्या लोकांना त्यांनी पैसे दिले, चेक दिले, त्यांचं अमेंडमेंट झालं, त्यांचं बँडिंग झालं त्या सरकारबरोबर। त्यावेळेला महाराष्ट्र सरकार नव्हतं। 1953ला मुंबई डिव्हिजन होतं। मुंबई डिव्हिजनचे चीफ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि इथले मामलेदार यांनी म्हणून तो व्यवहार पूर्ण केलेला आहे। आणि पैकी आज विमानतळाच्या ताब्यामध्ये मेजॉरिटी साधारणतः 200पेक्षा जास्त एकर जमीन ही त्यांच्या ताब्यात आहे। उर्वरित जमीन त्यांची ती अतिक्रमित आहे आणि त्या लोकांचं न्यायालयामध्ये वाद चालू आहे आणि त्या ठिकाणी त्यांना स्टे आहे। असं असताना या सगळ्या गोष्टीची माहिती असताना पालकमंत्री एक स्टंट म्हणून मुस्लिम समाजाला एक दहशतमध्ये ठेवण्यासाठी नई जिंदगीचं वारंवारपणे
उल्लेख करत होते आणि त्याला तोडून म्हणजे आमच्या लोकांना संरक्षण करण्यासाठी या संभ्रमावस्था दूर करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी कलेक्टरकडे गेलो आणि त्यांना सांगितलं बाबा 1 इंचही जागा सिद्धेश्वर नगर भाग 1, 2, 3, 4, 5 सारा साहिल काजल आंबेडकर नगर, ब्रह्मदेव नगर, लोकमान्य नगर, साईनाथ नगर, टिळक नगर भाग 1, 2 अपना नगर असेल, गजराज नगर म्हणजे साधारणतः गजराज नगरपासून तो सम्राट नगरपासून संत गुलाबाबा नगरपर्यंतचा हा बेल्ट असेल, शिवगंगा 1 ते 5 पारशी कब्रस्तानचा बेल्ट असेल, इकडं अमन चौकापर्यंतचा बेल्ट असेल, तिकडे सिद्धेश्वर गांधी नगर, चंद्रकला नगरपासून ते सत्यसाईपासून ते हा जो बेल्ट आहे या बेल्टचा कुठल्याही 1953च्या गॅजेटमध्ये 1953च्या हँडवर्किंग लेटरमध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. 1 फूट जागा आम्ही जाऊ देणार नाही, जाणार नव्हती. या पैत्र्यावर मी काली होतो, आजही आहे. त्याच्यासाठी समाजसेवक म्हणून या लोकांच्या संरक्षणासाठी 1 इंची जागा जाऊ देणार नाही. वाटल्यास गरज पडल्यास जर सरकार हे सत्तेच्या म्हणजे अहंकारापोटी जर आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर मी सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची तयारी ठेवलेली आहे. शासनाचं म्हणणं असं आहे की 107 एकर जमीन जी आहे ती अतिक्रमित आहे. ती जागा कोणती, ती जमीन कोणती आहे ॲक्च्युली? त्या पालकमंत्र्याला हा प्रश्न विचारावा. ज्या पालकमंत्र्याने हा नाईटलँडचा विषय काढला, 107 एकरचा विषय काढला आहे. 1953 साली बॉम्बे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एअरलँडचा जो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे आणि इथल्या मामलेदाराने जो अमेंडमेंट केलं आहे त्याचे गट कुठले कुठले आहेत याचा खुलासा द्यायला ते तयारच नाहीत. कालपासून नाही ना कलेक्टरची प्रेस नोट आहे ना पालकमंत्र्याची प्रेस नोट आहे. मोगमपणे म्हणजे मुस्लिम समाजाला फक्त डिस्टर्ब करायचं, मोगमपणे नई जिंदगीचं अतिक्रमण, 107 एकरचं अतिक्रमण, एक पेपर म्हणतं 164 एकरचं अतिक्रमण, एक पेपर म्हणतं 53 एकरचं. म्हणजे हा होस्टाईल करण्याचा प्रकार आहे. आमची विनंती आहे पालकमंत्री साहेबांना, आपण आमचे पालक आहात, कालीत आपला सन्मान करतो, आम्ही आजही सन्मान करतो. याला सोडून सोलापूर शहरामध्ये सिटी बसचा विषय आहे, पाण्याचा विषय आहे. अहो सोलापूरसारख्या एका MIDCमध्ये एक कारखाना जळून उद्ध्वस्त झाला, त्या ठिकाणी 12 लोकांची जळून भस्मखात झाले. आमच्या पालकमंत्र्याला 2 मिनिट वेळ त्यांना भेटण्यासाठी मिळाला नाही. अग्निशामक दलाची भंगार गाडी पाणी मारण्यासाठी अवेलेबल होऊ शकली नाही. ही सोलापूर महापालिकेची शोकांतिका आहे. आज 87 नगरसेवक तुमच्याकडे आहेत, ते आता लोकशाहीमधून आले का मशीनशाहीमधून आले हे त्यांना माहीत, त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. मात्र विकास म्हणजे काय? आज विकास नसून भकास चाललाय. सोलापूर हे कुठल्या पद्धतीने आमचं चालू आहे याच्यावर कोण बोलायला तयार नाही. ठीक आहे, तुम्हाला अतिक्रमण करायचं आहे, तुमची अतिक्रमण काढायचं आहे, तुमची इच्छाशक्ती प्रबळ आहे, बिंदास काढा. मात्र मी याच मुद्द्यावर ठाम आहे, आमच्या विभागातला एकही फूट जागा जाऊ देणार नाही, जाणार नव्हती. या मुद्द्यावर मी ठाम आहे. विमानतळाच्या पाठीमागचा जो बेल्ट आहे, राजवाडे नावाचा एक शेतकरी आहे, त्याचा गट किती एकरचा आहे त्या पालकमंत्र्याला विचारा. त्यांचे पैसे दिलेत का विचारा शेतकऱ्यांचे. जी जमीन तुम्ही अमेंडमेंट केली, ज्यांच्याबरोबर तुम्ही करार केला आहे, त्यांचे पैसे देखील आज मिळायचे अजून काही लोकांचे. ती पैसे द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. आज देखील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार किती तारखेला होतो हे कर्मचाऱ्यांना विचारा. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं पेन्शन किती तारखेला होतं हे त्यांना विचारा. सिटी बसचे रिटायरमेंट जे ड्रायव्हर आहेत, कंडक्टर आहेत, जे कर्मचारी आहेत, त्यांचे CTD विमा फंडचा प्रश्न कोर्टामध्ये प्रलंबित आहे, त्याचा तो प्रश्न त्यांना विचारा. या प्रश्नाचं उत्तर त्यांना विचारा की या प्रश्नावर आमचे पालकमित्र अनभिज्ञ आहेत. सिटी बस चालवण्यासाठी अनभिज्ञ असताना नाईट लँडिंगमध्ये त्यांचे इंटरेस्ट का, हे कालही माझा सवाल होता, आजही माझा सवाल आहे. तुमची इच्छाशक्ती प्रबळ आहे म्हणून मी कालच सांगितलं होतं की बाबा आमच्या 2 देशमुख आमच्या इथं आहेत, त्या दोन्ही देशमुखांना सोलापूरचं पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, इतिहास, भूगोल सगळं नॉलेज आहे. त्या लोकांच्या हातामध्ये जर सत्ता राहिली असती, ते लोक जर त्या दोघांपैकी एक पालकमंत्री राहिला असता तर या सोलापूरचं कल्याण झालं असतं. आता काय इच्छाशक्ती आहे फडणवीस साहेबांची याच्या पाठीमागं ते त्यांना माहीत. विमान कंपन्या आणि सोलापूरचे कलेक्टर यांच्याबरोबर जो अग्रीमेंट आहे, समजा एक विमान लँड होत असताना त्याच्यामध्ये समजा एक 15 ते 20 प्रवासी राहणार आहेत आणि 15 ते 20 प्रवासी अगर बुकिंग नाही झालं तर राहिलेले पैसे कलेक्टरला द्यावे लागतात. हे पैसे कोणाचे? जर विमानामध्ये जेवढा म्हणजे सीट अरेंजमेंट आहे ते सीट अरेंजमेंट अगर बुकिंग नाही झालं तर तो भूदंड सोलापूर शहराच्या प्रशासनावर आहे आणि मुठभर लोक आज त्याच्यामध्ये प्रवासीच मिळायला तयार नाहीत. अशी अवस्था आहे सोलापूर शहराच्या विमानांची आहे. तर माझं म्हणणं एवढंच होतं की डोमेस्टिक म्हणून ह्या विमानतळाला डिक्लेअर करावं. VIP जे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, राज्यपाल असतील, राष्ट्रपती असतील, प्रमुख पाहुणे असतील, हे उतरण्यासाठी हे आमचं विमानतळ ठीक आहे. जर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला काय करायचं असेल
तर आदरणीय सुशीलकुमार शिंदेने त्या ठिकाणी 584 एकर जमीन घेऊन ठेवलेली आहे. केवळ क्रेडिट सुशीलकुमार शिंदेला मिळू नये म्हणून त्या जागेचा विचार होत नाही असं मला स्वतःला वाटतं आहे. होऊ शकतं त्यांची इच्छाशक्ती काय, तर ह्या दाट लोकवस्तीमध्ये राहणारा वर्ग हा गरीब आहे, कष्टकरी आहे, रिक्षा चालवणार आहे, मोलमजुरी करणारे लोक आहेत, गौंडी मिस्त्री आहेत, बिड्या करणारे कर्मचारी आहेत. अशा लोकांची घरं उद्ध्वस्त करून त्याच्यामध्ये तुम्हाला जर आनंद होत असेल तर ही आश्चर्याची बाब आहे. एक पालकमंत्र्याला ह्याच्यामध्ये जर आनंद वाटत असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत.